विचारायचं असं आहे की काही दिवसांपूर्वी अजित पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्यांच्या अध्यक्षांना ती प्रक्रिया त्यांना कशी राबवली या अनुषंगाने नोटीस आहेत आणि गंभीर प्रश्न इलेक्शन कमिशनने त्यात उपस्थित केलेले आहेत. तुमच्या बाबतीत तुमचा विषय एक असताना कधी असं झालं होतं का आणि कधी अशी नोटीस आली होती का आणि त्यावेळेस तुम्ही जी यंत्रणा राबवली किंवा ती प्रक्रिया राबवली ती नेमकी कशी होती? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना आदरणीय पवारसाहेबच राष्ट्रीय अध्यक्ष होते. नंतर 23मध्ये जी घटना झाली त्याच्यात पक्षाचं विभाजन झालं तरी पहिले 5 दिवस आदरणीय पवारसाहेबच अध्यक्ष होते. दादाचं स्टेटमेंट आहे त्याच्यात. त्याच्यानंतर मला असं वाटतं जेव्हा इलेक्शन कमिशनची केस सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे ते राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी बदलला आणि त्याचं काय प्रोसेस फॉलो केला आहे ते त्यांनी केलं असेल. पुढे काय झालं हे मला माहितीच नाही. त्याचं कारण आता त्यांच्या गटाने कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचं नाही करायचं काय करायचं प्रोसेस फॉलो केलं नाही फॉलो केलं इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी काही जबाबदारी नाही आहे. ज्यांचा गट आहे ते बघून घेतील. नाही प्रक्रिया त्यांनी केली आहे का नाही त्याचा म्हणजे जे तुमच्याकडे वाचते मला माहिती नाही कारण का मी त्या गटात नाही आहे. पण जी नोटीस आली आहे त्याच्यात जे प्रश्न आलेत आणि ती नोटीस तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात मी पाहिली. मी तर काय नोटीस पाहिलेली नाही कारण का ती मला आलेली नाही. त्याच्यामुळे ज्यांना आली आहे ती जी नोटीस ती वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर आली. त्याच्यामध्ये प्रोसेस फॉलो केला नाही असं मी म्हणत नाही आहे, असं भारताचं इलेक्शन कमिशन म्हणते. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही भारताच्या इलेक्शन कमिशनला विचारला पाहिजे की प्रोसेस फॉलो केली का नाही. आणि जर इलेक्शन कमिशनला प्रश्नचिन्ह वाटत असेल तर अर्थातच ते चिंताजनक असेल जर या सगळ्यात तथ्य असेल तर. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर ते अयोग्य झालेलं दिसतंय असं इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर दिसतं. तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. कोणी नेतृत्व करावं नाही करावं दुसरे के घर में क्यों झाकना है यार. त्यांचं बघू दे ना. या राज्याच्या समोर केवढी मोठी आव्हानं आहेत मला सांगा. दुष्काळाचं, काही ठिकाणी अतिवृष्टीचं, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीटची परीक्षा, काही प्रॉब्लेम्स कमी आहेत या देशात. आता त्यांच्या गटामध्ये काय चाललंय ते बघून घेतील ना. आपण कशाला आपल्या देशात आणि राज्यासमोर एवढे आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे मोठा करायचा आहे महाराष्ट्राची सेवा करायची देशाची सेवा करायची आम्ही त्याच्यात व्यस्त आहोत. 1999 पक्षाची स्थापना झाली. अध्यक्ष शरद पवारांनी छगन भुजबळांना केलं. आता छगन भुजबळांचं मत आहे अजित पवारांवर माझं प्रेम होतं म्हणूनच साहेबांना सोडून अजित पवारांसोबत आलो. काय वाटतं तुम्हाला एवढ्या वर्षाचं त्यांचं पक्षाची? मी तुम्हाला सांगू मला काही वाटतच नाही आजकाल. इतना धोका खाया और इतना मार लाईफ में खाया ना इमोशनली की आता काय वाटतच नाही. काय आश्चर्यही वाटत नाही. गाडीचा ॲक्सिडेंट एकदा झाला वाईट वाटतं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा आणि मी अपेक्षा करणंच सोडून दिले लोकांकडून. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं दुसऱ्याकडून कशाला अपेक्षा करायची. भुजबळ साहेब त्यांचं कुटुंब जेव्हा होतं मी आर्थर रोड जेल कधी पाहिला आधी गाडीतूनच पाहायची नंतर आज जाऊन पाहिला ना. तेव्हा मी नाही कुणाला घाबरले. एक तर मी घाबरत पण नाही कारण का आपण कुणाला कशालाच निंदे नाही आपल्याला कसली भीती. आर्थर रोड जेल मी कुणामुळे पाहिला पण त्यांना जर आमच्यावरचं प्रेम कमी झालं असेल तर त्याच्यात मला काही वाटत नाही. माझं त्यांच्यावर प्रेम तेवढंच आहे. सुप्रिया सुळेज मिडल नेम इज कन्सिस्टन्सी. माझं काय प्रेम कमी जास्त होत नाही. एकदा प्रेम केलं ना की दिलदार आयुष्यभर करायचं असतं असं नसतं. कमी जास्त कमी. काही वेळा काय असतं माहिती आहे. तुम्हाला एक शेर सांगते जो मी दिल्लीत मागच्या आठवड्यातच शिकले. कुछ तो मजबूरियाँ रही होंगी यूं ही कोई बेवफा नहीं होता. आता कुणाची काय मजबुरी आहे मला माहिती नाही. आता पुढच्या आठवड्यासाठी ना अजून शेर आहे तो पुढच्या आठवड्यात. हां मराठी ट्रान्सलेट करूया का आपण. तर ते त्या चॅट जीपीटीला सांग बाबा 2 मिनिटात करून देईल. हे प्रशासनामध्ये गडबड आहे हे दिसतंच आहे ना सातत्याने. म्हणजे ऑब्व्हियसली एफिशियन्सीचे काहीतरी प्रॉब्लेम्स राज्यात चालले आहेत. तुमच्या चॅनलमध्ये दाखवलं की शिंदे साहेब त्यांच्या 4 मंत्र्यांवर काम चांगलं नाही करत म्हणून नाराज आहेत. त्यामुळे अर्थातच प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये खरंच नक्की काय चाललं आहे. अर्धा वेळ तर कोण कुठल्या पक्षात आहे हे बघण्यातच जातो.
कुणाचं अलायन्स कुठे काय हे ते. आणि आमचा दुर्दैवाने मी निवडून आले बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पक्षात काम करण्यासाठी. ह्यांच्या सगळ्या कृतींमुळे माझा अर्धा वेळ सुप्रीम कोर्टात जातो. काय करणार? आपण राजकारणात कशासाठी आलो? मी काय वकील बनायचे असते तर वकिली शिकले असते ना. ते दुर्दैव आहे की आज महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण जास्त सुप्रीम कोर्टात चालतं आणि कमी ग्राउंडवर. हे खूप दुर्दैव आहे. शेवटचा प्रश्न, मुंबई लोकल ट्रेनमध्ये जे आहे ते आता ट्रॅव्हल करणं म्हणजे महिलांसाठी पुरुषांना फार धोक्यात झालंय. नवनवीन केसेस ज्या आहेत त्या समोर येत आहेत. लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आता एवढी सुरक्षित झालेली आहे? हा लोकल ट्रेनचा विषय नाही, हा सगळीकडेच झालेला आहे. म्हणजे क्राईम हा महाराष्ट्रात वाढलाय का तो हो. आणि मी खूप जड अंतःकरणाने हे म्हणते की सगळ्यात पुढे आमचं पुणे आहे. हे मी म्हणत नाही आहे, अमित भाई शानचा होम मिनिस्ट्रीचा केंद्र सरकारचा रिपोर्ट म्हणतो की देशात सगळ्यात राज्यात सगळ्यात एक नंबर क्राईम पुण्यामध्ये. तर क्राईम वाढतो आहे ही चिंताजनक आहे. त्याच्यानंतर बीडमधून एक मोठं सिंडिकेट चालतं, ही एक मोठी बातमी येते. म्हणजे सगळं जे नवीन कल्चर येतं आहे त्या वर्दीच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या वर्दीची भीतीच राहिली नाही हो. हे दुर्दैव आहे आणि अपयश आहे समाजाचं पण आणि सरकारचं. नाही, गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यावीच लागते. संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे दिल्लीमध्ये, तुम्ही अनेक वेळा असतात. अनेक वेळा मी रोज असते. अनेक 1,000 कोटी खर्च करून संसद नवी बनवली आहे. आता साधं पोर्च नाही, त्यामुळे अनेक वेळा खासदार तुम्ही मला सांगताय अहो रोज एवढा पाऊस येतो. आम्ही आता गेट बदलून जायला लागलो. पोर्चच नाही आमच्या त्या नवीन बिल्डिंगमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला असं लपून छपून साईडनी नाही तर पूर्ण भिजून जायला होतं पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे खूप ही एवढी मोठी नवीन बिल्डिंग झाली. पण नुसते खासदार नाही, सगळ्या स्टाफला पण तो प्रॉब्लेम येतो ना. सगळे बिचारे एवढं त्या मेट्रोनी बसनी पारलं, आम्ही तरी गाडीनी जातो. सगळ्या स्टाफचा विचार करा तुम्ही, खासदारांचाच का विचार करताय? हजारो लोक त्या महिला घरून डब्बा करून मेट्रोनी गाडी करून बाहेर फ्रिस्किंग करून, आम्हाला तरी चेकिंग नसतं पण स्टाफला रोज चेकिंग असतं ना पार्लमेंटमध्ये येताना. ती छत्री धरू का तो वारा का भिजू आणि दिवसभर ते AC मध्ये बसायला लागलं कुडकुडत त्यांना बिचारांना, सगळे ओले कपडे घालून. काय करतील बिचारे? थँक्यू. चला झालं. नाही, पुढच्या सॅटर्डेला नवीन